स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। या सीझनमधला पहिला गाजराचा हलवा त्याची रेसिपी शेअर करते, तर अगदी झटपट पद्धतीने तयार होतो। तर बघा, गाजराचा हलवा तयार करताना कंटाळा येतो तो गाजर खिसण्याचा। त्यासाठी असं थोडं वेगळ्या पद्धतीने करायचा, झटपट होते रेसिपी। तर काय करायचं, 1 किलोचं मापानं सांगते। 1 किलो गाजर घेतली होती, त्याच्यावरची साल काढली, त्याचे असे गोल गोल काप केले। आता हे स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजायला टाकले। शिजाय टाकताना त्यामध्ये 1 फुलपात्र दूध घातलं। 8 ते 10 या मापाने शिट्ट्या दिल्या। कुकर गार झाला की होईल तेवढं स्मॅशरने हे बारीक करून घ्यायचं। आता त्यामध्ये खवा टाकते, पण आपल्याकडे काही खवा नाही, मग दूध पावडर टाकायची। 10 रुपयाची दूध पावडर बघा, ही छोटी वाटी, तर ती टाकायची। नंतर अजून त्यामध्ये अर्धा फुलपात्र दूध घातलं आणि हे मिश्रण आता गॅसवर ठेवायचं आणि ते शिजून द्यायचं पुन्हा एकदा। 1 फुलपात्र साखर घातली, तर हे पहिल्यांदा 1 फुलपात्र साखर घातली होती। 5 मिनिटं हे शिजून दिलं। थोड्या वेळाने त्याची चव बघितली तर थोडं गोड कमी होतं, तर पुन्हा अर्धा फुलपात्र साखर घातली। म्हणजे 1 किलो गाजराचा हलवा करण्यासाठी 1.5 फुलपात्र आपल्याला साखर लागली, 1.5 फुलपात्र दूध लागलं, 1 छोटी वाटी दूध पावडर लागली आणि अर्ध्या फुलपात्र तूप घातलं। इतकी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सदा नक्की ट्राय करा आणि यामध्ये काहीही अवघड नाही। चव तर इतकी छान झालेली होती, तर तुम्ही बघू शकता। पण याला इतका लाल कलर आले नाही, की हे शेतकऱ्याकडून घेतलेले गाजरं होते। दुसरे सुद्धा मिळतात बघा, त्याचा वेगळा लाल कलर असतो, त्यामुळे तो हलवा एकदम जास्त लाल दिसतो। तर अशी होती ही गाजराच्या हलव्याची रेसिपी। बाय।